महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। नवीन वस्ती परिसरात विद्युत खांब व लाईट बसविण्याची मागणी। माहूर तालुक्यातील सतीगुडा येथील रहिवासी मनोज नारायण गोडघाटे यांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे नवीन वस्ती परिसरात विद्युत खांब लाईट बसविण्याची मागणी केली आहे। गोडघाटे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की त्यांच्या घराच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे असून सापांचा व इतर विषारी प्राण्यांचा वावर वाढला आहे। रात्रीच्या वेळी परिसरात अंधार असल्यामुळे नागरिकांस त्यांच्या कुटुंबाच्या जीविताला धोका निर्माण होत आहे। विशेषतः महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना रात्री ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। तसेच नवीन वस्ती परिसरात नागरिकांच्या सोयीसाठी छोटासा रस्ता तयार करण्यात यावा अशीही मागणी करण्यात आली आहे। यामुळे महिलांना, विद्यार्थ्यांना व नागरिकांना सुरक्षितपणे ये-जा करणे शक्य होणार असल्याचे त्यांनी नमूद केले। या संदर्भात माननीय सरपंच, ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्यांनी तात्काळ पाहणी करून विद्युत खांब, लाईट व्यवस्था आणि रस्त्याचे काम मंजूर करावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे परिसरातील नागरिकांनी व्यक्त केले आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मीडिया प्रतिनिधी पंकज जयस्वाल, नांदेड। माझं नाव मनोज नारायण गोडघाटे। मी SC कॅटेगरीतून येतो। मी ग्रामपंचायतीनं वारंवार तक्रार करत असताना मी रोडची आणि लाईनची समस्या घेऊन गेलो असता ग्रामपंचायत बाई न बोलता त्यांचे पती देवेंद्र कोवे हे मला वारंवार म्हणजे धमक्याचे प्रश्न देतात। म्हणून मी वैतागून ह्या पत्रकार परिषद मी आयोजित केलेली आहे। मला जेवढा लवकरात लवकर हे ग्रामपंचायतवाले रोड आणि लाईन अवेलेबल करून देईन तेवढं मी सहकार्य करीन। धन्यवाद। नाही, आता पावसाळा लागलेला आहे, लाईन व्यवस्थित राहत नाही। आमचे लेकरं आहे की नाही दिव्याच्या उजेडाने अभ्यास करतात। माझी मुलगी 10वीत आहे, मुलगा 5वीत आहे आणि हा विजयंतीचं मुलं आणि हे लहान मूळ आणि डासाच्या प्रस्तावानं दवाखान्यात जाऊ शकते, डेंगू होऊ शकते, त्याचे जबाबदार ग्रामपंचायत राहील। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।